जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 15वा आत्मदशक समास 6वा चातुर्य विवरण नाम श्रीराम समर्थ पितापासून कृष्ण झाले भूमंडळी विस्तारले तेने विनऊ मजले हे तो घडेना आहे तरी स्वल्प लक्षण सर्वात्रांची साठवण अधम आणि उत्तम गुण तेथेची असती। श्रीराम समर्थ। श्री समर्थाने दशक 15वा आत्मदशक आणि समास 6वा चातुर्य विवरण नाम या समासाचं विवरण समर्थ आज आपल्याला करायला घेत आहेत। समर्थाने चातुर्य कसं असावं, चातुर्याची लक्षणं कोणती आहेत आणि चातुर्य म्हणजे काय आहे याचं सगळं सविस्तर वर्णन समर्थाने इथे केलेलं आहे। आणि या समासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असा हा समास आपल्या सर्वांसाठी समर्थाने लिहून ठेवलेला आहे। आणि या समासामध्ये समर्थ सगळं थोडं सुरुवातीला मायेचं वर्णन करतात आहे, मग त्यापुढे जाऊन समर्थ म्हणतात मनुष्याने कसं असावं, कसं वागावं, कसं राहावं त्याचं मार्गदर्शन समर्थ आपल्याला या समासामध्ये करून घेत आहेत। समर्थ म्हणतात आहे पितापासून कृष्ण झाले भूमंडळी विस्तारले तेने विनऊ मजले हे तो घडेना। मग इथे पितापासून कृष्ण झाले, मग दिव्यापासून समर्थ म्हणतात आहे दिव्यापासून किंवा पिवळ्या हिरड्यापासून काजळ काळी शाई झाली होते की नाही। दिव्यावर बघा वात येऊन ते जळून पूर्ण काळं होतं, मग त्याचे काजळ तयार होतं आणि किंवा त्याला आपण काळी शाई झाली असं म्हणतो। ती सर्व भूखंडावर विस्तार पावली आणि तिच्याशिवाय ज्ञान प्राप्त झालं तेने विनऊ मजले हे तो घडेना। तिच्याशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त झालं असं होऊ शकत नाही, म्हणून इथे म्हटलेलं आहे समर्थाने पितापासून कृष्ण झाले असा शब्द वापरलेला आहे। आता पीत म्हणजे पिवळा रंग, इथे पिवळ्या रंगाचा जो हिरडा आहे त्याच्यापासून कृष्ण म्हणजे काळा रंग तयार झालेला आहे। आणि दुसरा असा अर्थ घेतलेला आहे की ती जी दिव्याची ज्योत असते, काय सांगितलंय, दिव्याची जी ज्योत आहे तिला सुद्धा पीत असे म्हणतात। त्या पिताच्या पोटी काळा धूर निर्माण होतो आणि मग काजळी तयार होते। आणि म्हणून समर्थ म्हणतात पितापासून कृष्ण झाले भूमंडळी विस्तारले तेने विनऊ मजले हे तो घडेना। आणि म्हणून पुढे दिलेला आहे भूमंडळी विस्तारले। आता जगताची निर्मिती या ठिकाणी त्याच्याशिवाय नाहीच आहे, म्हणून समर्थ म्हणतात की माया आणि ब्रह्म हे जरी दोन दिसत असले तरी त्याची उत्पत्ती मात्र एकच जागा आहे। माया आणि ब्रह्म हे दोन दिसतात आहे, परंतु त्याची उत्पत्तीचा मार्ग आहे। उत्पत्ती त्याची जी आहे, निर्मिती जी आहे, जगताची त्याची जी हे जरी दोन दिसत असले तरी त्याची उत्पत्ती मात्र काय आहे, एक आहे आणि तो कोण आहे, ब्रह्म आहे। म्हणून इथे समर्थाने पित आणि कृष्ण हा जो शब्द वापरलेला आहे हा त्यामागचा उद्देश आहे। आणि म्हणून म्हटलेला आहे की पितापासून कृष्ण झाले भूमंडळी विस्तारले तेने विनऊ मजले हे तो घडेना। पुढे दिलेला आहे तरी स्वल्प लक्षण सर्वत्रांची साठवण अधम आणि उत्तम गुण तेथेची असती। काजळ किंवा शाई आहे तरी स्वल्प लक्षण सर्वत्रांची साठवण। काजळ आणि शाई तसं पाहिलं तर अगदी क्षुल्लक वस्तू आहे, वाटते की नाही, आपल्याला अगदी ती क्षुल्लक वस्तू वाटते, पण समर्थ म्हणतात का तिच्यामुळे सर्वत्र प्रकारचे ज्ञान साठवले जाते। सर्वत्रांची साठवण काय म्हटलं आहे तरी स्वल्प लक्षण, ते अगदी क्षुल्लक वाटतात तरी पण सर्वत्रांची साठवण। मग समर्थ म्हणतात पण तिच्यामुळे सर्वत्र सर्व प्रकारचं ज्ञान साठवलं जातं आणि अधम आणि उत्तम गुण तेथेची असती। अधम गुण आणि उत्तम गुण हे दोन्ही तिच्यात सामावलेले आहेत। आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने की लिहिण्याच्या क्षेत्रामध्ये समर्थ सांगतात की आम्ही लिहितो आणि लिहित असताना बघा आपण काळे पांढरे एकत्र होते की नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टी आहेत। लिहिताना जो पेपर आहे त्याच्यावरती काळ्या शाईने लाईन मारलेल्या असतात
किंवा लाईन मारलेल्या असतात. उभी एक लाल असते, बाकीच्या सगळ्या उभी आडवी लाल एक असते आणि बाकी सगळ्या काळ्या कलरच्या असतात. मग आणि कलर कोणता असतो? पेजचा पांढरा असतो. आणि ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी निळा किंवा काळा म्हणजे मिक्स होतो त्याच्यामध्ये. मग तसं लिहित असताना काळे पांढरे सगळं एकत्र होतं, म्हणून त्याच्या ठिकाणी चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी आहेत. आणि म्हणून पुढे समर्थांनी म्हटलंय, महिसूत सरसाविला सरसावून द्विधा केला, उभयता मिळवून चालिला कार्यभाग. श्वेता श्वेतास गाठी पडता, मध्ये कृष्ण मिश्रित होता, इहलोक सार्थकता होत आहे. मग महिसूत सरसाविला, महिसूत म्हणजे बोरू पुढे सरसावतो. जसं आपल्याला लहानपणी, आमच्या लहानपणी आम्हाला असायचं 5वी पर्यंत आम्हाला एक बोरूचं बुक असायचं. 5वी 6वी 7वीला पण असायचं वाटतं, पण आता काही आठवत नाही, परंतु असायचं ते एक बुक. चित्ता म्हणून आपल्याला ते कित्ता म्हणून नाव असायचं त्याचं. कित्ता जो लांब असा पातळ पेपराचा असायचा, एकदमच खूप हे छोट्या म्हणजे कमी पानांचं असायचं, कमी पेजेस असायचे. मग त्याच्यावर काय असायचं, वरती असं डॉट डॉटने ट्रेसिंग करायचं असायचं आणि खाली आपल्याला लिहायला लागायचं. मग त्याच्यामध्ये सगळी मुळाक्षरं आपली अपासूनची सगळी मुळाक्षर 12 खडी तिथे लिहिलेली असायची. मग तो बोरू घेऊन त्याच्यावरती लिहायचं. बोरू म्हणजे नंतर त्याला तासून छेद दिला जातो. बोरू म्हणजे ते बांबू असतो, त्या बांबूच्या बांबूपासून तो बोरू बनवला जातो. मग त्याला तो पुढे टोक काढण्यासाठी पेन्सिलीसारखं असं तासलं जायचं. मग ते तासून त्याला ते टोक निघायचं आणि मग त्या टोकाने ती शाईत बुडवायची आणि बोरू त्याला बोरू बोलायचो. बोरू तो शाईत बुडवायचा आणि मग आपण लिहायचं. तर त्यामुळे काय व्हायचं, अक्षरांना सुधारणा मिळायची, अक्षरांना वळण मिळायचं, अक्षर कसं लिहावं हे कळायचं. म्हणून त्यावेळी ते असायचं शुद्ध लेखनासाठी. मग त्यामुळे समर्थ म्हणतात, काय सांगितलंय, महिसूत आणि बोरू पुढे सरसावले आणि नंतर त्याला तासून छेद दिला जातो. त्याप्रमाणे शाई आणि बोरू या दोघांच्या संयोगाने काय होतं, सगळा कार्यभाग चालतो आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थांनी, मक्की अधम आणि उत्तम दोन्ही गोष्टी त्या बोरूच्या माध्यमातून प्रगट होतात. जुन्या काही लेखनाचे जे साहित्य होतं त्यामध्ये पांढरा कागद आणि त्यावर लिहिलं जाणारं काळं अक्षर म्हणजे शाई किंवा काळी शाई असायची. आणि जो निर्माण झालेला लेखन साहित्य आहे ते म्हणजे बोरू असायचं. झाडापासून निर्माण होतं ते. ती द्विधा केली याचा अर्थ त्याचे 2 तुकडे केले, त्याच्यातून व्यवस्थित ती बोरू तो तयार केला जायचा आणि बोरूकडून लिहिलं गेलं. मग त्या बोरूतून लिहिलं गेलेलं अक्षर, त्याच्यातून सांगितलेला अर्थ हा चांगला आणि वाईट दोन्ही पण आहे आणि त्यातून कार्यभाग चाले. याचा अर्थ लिखाणानंतर आपल्याला ते प्रगट रूप दिसते आहे आणि म्हणून ग्रंथ रूपाने तो प्रगट झालेला आहे. आणि म्हणून म्हटलेला आहे, महिसूत सरसाविला सरसावून द्विधा केला, उभयता मिळून चालेला कार्यभाग. श्वेता श्वेतास गाठी पडता, मध्ये कृष्ण मिश्रित होता, इहलोक सार्थकता होत आहे. मग मनीसूत सरसाविला, मनीसूत म्हणजे बोरू, सरसावून द्विधा केला तो तोडला, उभयता मिळून चालिला कार्यभाग. मग उभयता म्हणजे कोणत्या 2 गोष्टी, तर एका बाजूला ती लेखणी आणि दुसऱ्या बाजूला शाई आणि तो पेन याच्या माध्यमातून आपलं कार्य चालू राहतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, श्वेता श्वेतास गाठा पडता, मध्ये कृष्ण मिश्रित होता, इहलोक सार्थकता होत आहे. मग सार्थकता जीवाची जर करायची असेल तर त्याच्या माध्यमातून निर्माण झालेलं जे साहित्य आहे त्या साहित्याचा अभ्यास करणं आणि साहित्याच्या माध्यमातून आपल्या जीवनाला घडवणं, याने आपली जीवन सार्थकता होईल. लेखनाच्या माध्यमातूनच वेदशास्त्र आणि सगळे ग्रंथ बाहेर पडून सर्वांना सर्वश्रुत झाले आणि लेखनाच्या माध्यमातूनच रामायण महाभारत कळू लागलं. लेखन साहित्य होतं म्हणून आम्हाला भगवद्गीता कळली, दासबोध कळला. मग लेखन साहित्य होतं म्हणून आपल्याला हे सगळं संतांची चरित्रे वगैरे वाचायला मिळतात. तसंच हे ग्रंथ आहे ते आपल्याला वाचायला मिळतात. मग लेखनामुळेच आपल्याला हे सगळं कळतं आहे. इतिहास लिहून ठेवलेला
म्हणजे पूर्वी काय घडलं ते लिहून ठेवलं, लिखित स्वरूपात असायचं, त्याला इतिहास बोलतात. मग ते आपल्याला कशामुळे कळलं? लिखित होतं म्हणून कळलं. मग त्या लेखनाच्या माध्यमातूनच संतांनी आपलं साहित्य, आपलं ज्ञान हे साहित्यामधून आपल्यापर्यंत ठेवलं. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात, माझी काया आणि वाणी. काय म्हणतात? माझी काया आणि वाणी, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर. करू नका खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, सायुज्यतेची वाट गवसे लखी. म्हणून पुढे दिलेला आहे, माझा ग्रंथ नीट पहा. या शब्दाचा अर्थ काय आहे? तर समर्थ म्हणतात, ग्रंथामध्ये पहा, ग्रंथामध्ये पहा की माझा जो ग्रंथ आहे श्रीमद दासबोध तो पहा. मग शाईच्या माध्यमातून, पेनाच्या माध्यमातून चांगल्याच गोष्टी लिहिल्या जातात, असं ऐकावं नाही. मग ते श्रीरामांनी लिहिलेलं, श्रीरामांचं रामायण हे लिहिलं जातं. रावणाचा अत्याचारही त्याच्यात लिहिला जातो. मग त्यातून जे नेमकं चांगलं आहे ते आम्ही घेतलं पाहिजे. वाईट आणि चांगल्या दोन्ही गोष्टी लिहिल्या जातात. मग श्रीराम हे आपल्याला माहिती आहे आपले आराध्य दैवत आहेत. मग त्यांच्यासोबतच रावणाने कसा अत्याचार केला तेही लिहिलेलं होतं. रावणाचा सगळा कार्यकाल तिथे लिहिलेला होता. मग त्यातून जे नेमकं चांगलं आहे ते आपण घेतलं पाहिजे, चांगलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. परंतु लिहिलं मात्र दोन्ही जातं. आणि दोन्ही लिहत असताना सुद्धा चांगलं जे आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, श्वेतास गाठी पडता. म्हणजे पांढरा कागद, त्यावर असलेली काळी शाई, श्वेत म्हणजे काळी, आणि आता या दोघांच्या माध्यमातून मध्ये कृष्ण मिश्रित, म्हणजे दोघांचं लेखन झालं. आणि म्हणून पुढे म्हणतात आहे समर्थ, इहलोक सार्थकता होत आहे. इहलोक सार्थकता होत आहे म्हणजे इहलोकाची सार्थकता. आज सगळं जग जे आहे ते ज्ञान आहे, ते पुस्तकामध्ये आहे. सगळं म्हणजे आज जे सगळं ज्ञान जे आहे ते सगळं पुस्तकांमध्ये आहे. आणि पुस्तकांच्या माध्यमातून आम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळतं. म्हणून ग्रंथ हेच गुरु म्हटलेलं आहे. ग्रंथांना गुरु मानण्याची पद्धत आली आहे. कारण गुरूंचं खरं स्वरूप आहे ते ग्रंथांच्या माध्यमातून आहे. ग्रंथांमध्ये आपण म्हणतो ह्या ग्रंथाचा संदर्भ घ्या, या ग्रंथामध्ये एवढ्या ओवी, ह्या पानावर अशा ओवी आहेत. म्हणजे आपल्याला ते लिहून ठेवलेलं आहे. लिखित साहित्य जे आहे त्याचा आपण संदर्भ घेतो आणि त्याच्याद्वारे आपण प्रगट होतो. मग संत तुकाराम महाराजांचे अभंग घ्या, आज अभंग गाथेमध्ये दिसतात आहे. आणि या गाथेच्या वाचनाने आणि आपण उद्धारून जातो आहे. मग तसं श्री समर्थांचा दासबोध घ्या, हा ग्रंथ रूपाने आहे. म्हणून सहज सुलभ आपल्या घरापर्यंत तो आहे. ते जर लिखित साहित्य नसतं तर ते श्रुत काव्य असतं. ऐकून कोणी शिकलं असतं तर ते पुढे किती टिकलं असतं ते सांगता येत नाही. म्हणून वेद, उपनिषद आणि सगळी श्रुती काव्य आहेत. त्या काव्यांना, ग्रंथांना पुढे चालवण्याचं काम करणं हे काही सोपं नाही आहे. म्हणून त्याला लिखित स्वरूप निर्माण झालं. मग भाषा जन्माला आली, भाषेतून लिपी जन्माला आली. आणि जोपर्यंत आपण ग्रंथ उघडणार नाही, त्यामध्ये डोकावणार नाही, तोपर्यंत ग्रंथ व्यवस्थित समजून घेणार नाही, तोपर्यंत जीवाला आपल्या सार्थकता येऊ शकत नाही. म्हणून म्हटलं इहलोक सार्थकता होत आहे. मग ते ग्रंथ आपण नुसते वाचून नाही तर ते आत्मसात केलं पाहिजे, तसं आपण वागलं पाहिजे. संतांनी काय सांगितलंय, कशाबद्दल लिहिलेलं आहे, सगळं संतांनी तिथे मांडलेलं आहे. मग आपण कसं वागावं, कसं राहावं, आपण कसं आपलं जीवन व्यतीत करावं, जेणेकरून आपल्या या जीवनाचा उद्धार होईल, आपल्याला मोक्ष प्राप्त होईल, परलोकाची प्राप्ती होईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की तसंच सगळ्या संतांनी लिहून ठेवलेलं आहे. ते का ठेवलेलं आहे ग्रंथ? कारण आपल्यासाठी आहे. आपल्या जीवनाला सार्थकता कशी मिळेल हे सगळं या संतांची सगळ्यांची चरित्र वाचून आपल्याला कळणार आहे. त्यांनी जीवन कसं व्यतीत केलं, कशाचीही अपेक्षा न करता त्यांनी आपलं जीवन काय केलं, उत्तमरित्या व्यतीत केलं. म्हणून आता एवढी वर्ष झाली तरी सुद्धा संतांची नावं अजरामर आहेत. तिन्ही लोकात त्यांची नावं गाजतात आहेत, अजूनही आहेत, यापुढेही राहणार आहेत. म्हणजे त्यांचं कार्य एवढं विशाल होतं
ते आपल्याला आता या पुस्तकांद्वारे, या लिखित स्वरूपाद्वारे कळतंय की संत तुकाराम किती थोर होते, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, सगळे संत एवढे महान होते की त्या पुण्यभूमीमध्ये आता आपण जन्माला आलेलो आहोत. परंतु आपल्या गाठीभेटी नाही झाल्या, परंतु समर्थाने सगळं लिहून ठेवलेलं आहे आणि त्याच्याद्वारे आपण कसं वागावं, कसं राहावं, कसं जीवन व्यतीत करावं, जीवनाची सार्थकता त्याच्यामध्ये आहे हे आपल्याला पटवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे त्या ग्रंथांना धरून चालणं, आपल्याला आपल्या अध्यात्माला धरून चालणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, ज्याप्रमाणे जोपर्यंत आपण ग्रंथ उघडणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये डोकावणार नाही. म्हणून ग्रंथ उघडा, त्याच्यामध्ये वाचा, त्याच्यानंतर वाचल्यानंतर कळेल. एकदा नाही करणार, दुसरा नाही, पण तिसऱ्या वेळेला आपल्याला कळेल. आता सगळं मराठीमध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे आपण सहज वाचू शकतो. तो ग्रंथ व्यवस्थित समजून घेतला पाहिजे, तरच आपल्या जीवनाला काय मिळणार आहे, जीवनाला आपल्या सार्थकता मिळणार आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थांनी, श्वेता श्वेतास गाठी पडता, श्वेता श्वेतास गाठी पडता, मध्ये कृष्ण मिश्रित होता. श्वेत आणि अश्वेत बोरू यांची गाठ पडली आहे आणि त्यात काय आहे, कृष्ण मिश्रित होता, शाई मिश्रित झाली, इहलोक सार्थकता होत आहे. आणि त्यामुळेच इहलोकामध्ये सार्थकता प्राप्त झालेली आहे. विवरता याचा विचार मूर्ख तोची होये चतुर, सद्य प्रचित साक्षात्कार परलोकीचा. सकळांस जे मान्य तेची होतसे सामान्य, सामान्यास अनन्य होईजेत नाही. मग विवरता याचा विचार काय सांगितलंय, त्याचं विवरण केलं असता मूर्ख तोची होये चतुर, त्याचं विवरण केलं असता मूर्ख जो आहे तोही चतुर होतो. सद्य प्रचित साक्षात्कार परलोकीचा, पण तत्काळ अनुभव येऊन, लगेच आपल्याला अनुभव येऊन परब्रह्माचा साक्षात्कारही आपल्याला होऊ शकतो, आपल्याला साक्षात्कार होतो. आणि म्हणून समर्थाने इथे म्हटलेलं आहे की काय सांगितलंय, विवरता याचा विचार, विवरता याचा विचार मूर्ख तोची होय चतुर, इहलोक धन्य. त्या ज्याप्रमाणे आपल्या इहलोकाचा चिरकाल जर उत्तम, आपला इहलोक जर चिरकाल उत्तम चालावा असं वाटत असेल तर आम्हाला विविध प्रकारचे ग्रंथ अभ्यासले पाहिजेत. नुसते वाचून चालणार नाहीत, नुसते उघडून चालणार नाहीत, नुसतं घरात आणून ग्रंथ ठेवून चालणार नाहीत, ते अभ्यासावे लागतील, समजून घ्यावं लागेल, व त्याला वाचावं लागेल, वाचलं नाही तर समजून घ्यावं लागेल. आणि हळूहळू आपल्याला तो ग्रंथ एकदम इझी होऊन जाईल, म्हणजे त्याच्यात समर्थांना काय सांगायचं आहे ते आपल्याला उत्तमरित्या कळेल. मग समजून ते घेतलं पाहिजे. अनेक लोक आपल्याला आपण म्हणजे आपल्या क्षेत्रात सदैव वाचन करत असतात. जसं वकील नवनवीन कायद्यांमध्ये होणारे बदल ते सतत अभ्यासत असतात. डॉक्टर नवीन नवीन आजार निर्माण होतात आहे, त्याच्यावर औषधं कोणती आहेत त्याचा सतत अभ्यास करत असतात. शेतकरी सुद्धा काय करतो बघा, आपल्याला वाटतं शेतकरी अभ्यास करत नाही का, शेतकरी सुद्धा त्याच्या निरीक्षणातून, त्याच्या अनुभवातून शेतकरी सुद्धा नवनवीन संशोधनांचा अभ्यास करत आहे. कशी काय, माझा कालावधी कसा कमी लागेल किंवा माझा कालावधी कशा कमी कालावधी मी जास्त उत्पन्न घेऊ शकतो, त्याच्यासाठी कोणती तंत्र आहे, त्याच्यासाठी कोणतं बियाणं वापरू, या सगळ्या नवनवीन संशोधनाचा तो अभ्यास करत असतो आणि त्या माध्यमातून आपली शेती तो संपन्न करत आहे. म्हणजे इहलोक धन्य करण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही, ग्रंथ वाचल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून इहलोक सार्थकता होत आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे, विवरता याचा विचार, त्याचा जर आम्ही अभ्यास केला या ग्रंथाचा तर काय फायदा होईल, तर मूर्ख तोची, पुढे दिलेलं आहे, मूर्ख तोची होय चतुर. काय म्हटलंय, मूर्ख तोची होय चतुर. जो मूर्ख आहे अर्थात ज्याला ज्ञान नाही आहे तो मनुष्य सुद्धा सुज्ञ होतो, ज्ञानी होतो. आणि म्हणून पुढे दिलेला आहे समर्थाने, सद्य प्रचित साक्षात्कार परलोकीचा. म्हणजे जर त्याचं विवरण केलं तर मूर्ख जरी असेल तोही काय होतो, चतुर होणार.
विवरण जर केलं तर सगळ्यांना ते समजणार, त्याचा उलगडा होणार, ते फोडून निघणार, म्हणजे कसं काय आहे त्याच्यातले सगळा जे गूढ आहे ते सगळं आपल्याला कळणार. मग ते विवरण केल्यानंतर आपल्याला कळतं. काही गोष्टी जसं आपण अभ्यासात म्हणतो बघा, ज्यावेळी पाठ्यपुस्तकं येतात नवीन नवीन आपण सगळी वाचायला बसतो, परंतु सुरुवातीला आपल्याला काहीच कळत नाही. कधी कधी वाटतं किती अवघड आहे, हे मला जमणार नाही असं वाटतं. वाचता वाचता आपल्याला ते अवघड वाचतं. पण एकदा वाचलं, दोनदा वाचलं, तीनदा वाचलं, कितीच गोष्ट आपल्याला एकदम इझी वाटते आणि सहज येऊ लागते. जसं एकदा त्या शिक्षकाने आपल्याला शिकवलं, तो पाठ आपला घेतला की बरोबर आपण त्याच्या मागचा स्वाध्याय सोडवायला लागतो. जसं काय गणितामध्ये तसंच आहे. गणित कसं असतं, आपल्याला वाटतं हा खूप अवघड पाठ आहे, परंतु जेव्हा त्याचं विवरण होतं तेव्हा आपल्याला कळतं ही एक पायरीने सोडवायचं आहे, मग त्याचं उत्तर बरोबर येणार. मग तसंच जसं तो विषय जसा आपल्याला हळूहळू इझी वाटायला लागतो, तसंच समर्थाने म्हटलेलं आहे. काय तर विवरण जर केलं तर मूर्ख असेल तोही चतुर होतो, आणि तात्काळ अनुभव येऊन त्याला परब्रह्माचा साक्षात्कारही होऊ शकतो. म्हणून विवरता याचा विचार, मूर्ख तोची होय चतुर, सध्या प्रचित साक्षात्कार परलोकीचा. मग इहलोक सार्थकता होत आहे, इहलोकाची सार्थकता. आज सगळं जग आहे, ज्ञान आहे ते पुस्तकामध्ये आहे. पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्याचे उत्तर मिळत असतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात ग्रंथांना गुरु मानण्याची आपली पद्धत आली आहे बघा. ग्रंथ हेच गुरु, कारण गुरुचं जे खरं स्वरूप आहे ते ग्रंथांच्या माध्यमातून प्रगट होते. मग संत तुकाराम महाराजांचे अभंग घ्या, त्या अभंगामध्ये दिसतात समर्थांचा दासबोध घ्या. म्हणजे जोपर्यंत आपण ते उघडणार नाही, त्यामध्ये डोकावणार नाही, तोपर्यंत ते आपल्याला सोपं वाटणार नाही. म्हणून पुढे दिलेलं आहे, विवरता याचा विचार, मूर्ख तोची होय चतुर, सद्य प्रचित साक्षात्कार परलोकीचा. आणि म्हणून आता समर्थ इथे देतात आहे की ज्याप्रमाणे समर्थ म्हणतात आहे की ज्याप्रमाणे आपल्या इहलोकाचा चिरकाल जर उत्तम चालावा असं वाटत असेल तर आम्हाला विविध प्रकारचे ग्रंथ अभ्यासले पाहिजेत, ते समजून घेतले पाहिजेत. कारण अनेक लोक आपापल्या क्षेत्रातलं सदैव वाचन करत असतात. जसं आता मी उदाहरण दिलं, वकील असू दे, डॉक्टर असू दे, मग त्यांना तो अभ्यास करावाच लागतो. म्हणजे इहलोक धन्य करण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही, ग्रंथ वाचल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून इहलोक सार्थकता आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय विवरता ह्याचा विचार, त्याचा जर आम्ही अभ्यास केला त्याचा ग्रंथांचा, तर काय होईल, मूर्ख तोची होय चतुर. जो मूर्ख आहे, अर्थात मूर्ख म्हणजे कोण, ज्याला ज्ञान नाही असा त्याला मूर्ख म्हणतात. मूर्ख म्हणजे कोण, जो ज्ञान नाही असा. मग तिथे म्हटलेलं आहे मूर्ख तोची होय चतुर, ज्याला ज्ञान नाही तो मनुष्य सुद्धा काय होईल, ज्ञानी होईल, सुज्ञ होईल. म्हणून सद्य प्रचित साक्षात्कार परलोकीचा. काय सांगितलंय, सद्य प्रचित साक्षात्कार परलोकीचा. म्हणून समर्थ म्हणतात हा सद्य असलेला लोकांची ही प्रचित आहे. प्रचित म्हणजे अनुभव. जे लोक त्यांना कळत नव्हतं ते जाणते झाले, आणि इहलोक आणि परलोक दोन्ही त्यांचं काय झालं, धन्य झालं. म्हणून समर्थ म्हणतात पुढे दिलेलं आहे, सकळांस जे मान्य तेची होत असे सामान्य, सामान्यास अनन्य होईजेत नाही. काय म्हटलंय, सामान्यास अनन्य होईजेत नाही. मग सर्वांना जे मान्य असतं त्याला सामान्य लोकही मान्यता देतात, पण सामान्यपणे सर्वांना मान्य असलेल्या माईक संसाराचा अंगीकार शहाणा साधक करत नाही. त्याला माहिती आहे या संसारामध्ये अडकून काही फायदा नाही, या संसारामध्ये अडकलो तर मी तिथंच राहणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात सध्य असलेल्या या लोकांची ही प्रचित आहे. प्रचित म्हणजे अनुभव आहे. जे लोक त्यांना कळत नव्हतं ते जाणते झाले, आणि इहलोक आणि परलोक दोन्ही त्यांचं काय झालं, धन्य झालं. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, सकळांस जे मान्य तेची होत असे सामान्य, सामान्य असं अनन्य होईजेत नाही. मग सर्वांना जे मान्य असतं त्याला सामान्य लोकही मान्यता देतात. सकळांस जे मान्य, ज्या गोष्टी सगळ्यांना कळतात त्याला सामान्य असं म्हणतात,
आणि जे सामान्य असतं ते विशेष लोकांना प्रिय नसतं. नवनवीन प्रकारच्या गाड्या आता बघा निर्माण होतात. एकाच प्रकारच्या गाड्या जर कॉलनीत 10 असतील तर 11वी गाडीसाठी कॉलनीत येत असताना घरातला मुलगा म्हणतो की बाबा आपल्याकडे ही गाडी नाही, घ्यायची आहे तर दुसरी घ्यायची का? अहो ही नको, सारखी सारखी आपल्याकडे काही वैशिष्ट्यपूर्ण असलं पाहिजे. म्हणून इथे म्हटलंय सगळ्यांचं जे मान्य ते होत असे सामान्य. जे सगळ्यांनी स्वीकारलंय, सगळ्यांनीच त्याला मान्य केलंय, त्या गोष्टी सामान्य होऊन जातात. त्या गोष्टी काय आहे? सामान्य होऊन जातात. म्हणून अनन्य होईजेत. म्हणून तुम्ही निवड करताना जे सगळ्यांनी निवड केलं आहे, जे सगळ्यांनी निवड केली आहे त्यापेक्षा जो कोणी हटकर असेल, याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने तो करत असेल, त्याला समाजामध्ये किंमत असते. शिक्षणाच्या क्षेत्रातही तेच आहे, करिअरच्या क्षेत्रातही तेच आहे, तसं शेतकऱ्याच्या बाबतीतही तेच आहे. आम्ही काहीतरी वेगळं असलं पाहिजे. सगळ्या वस्तू जर पांढऱ्या असतील तर त्याच्यात एक लाल वस्तू आपल्याला विशेष शोभून दिसते. सगळ्या वस्तू पांढऱ्या असतील तर कशी जो वेगळा आहे तो आपल्याला दिसणार, सगळं एक दिसणार नाही. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने, सगळ्यांना सगळ्या गोष्टी येतात. काय सांगितलंय? सगळ्यांना सगळ्या गोष्टी येतात, त्यांचं सगळंही निघून जातं आणि महत्त्वही निघून जातं. म्हणजे समर्थ म्हणतात तुम्ही त्या गोष्टी लक्षात घ्या. अध्यात्मामध्ये घेतलं तर सगळ्यांना विषयासना आवडतात. मग विषय वासना सगळ्यांकडेच आहे. मग विषयामध्ये लुप्त होणं आवडतं. विषयाची गोडी माणसाच्या जीवाला लागली आहे. खायला आवडतं, प्यायला आवडतं, फिरायला आवडतं, हे सगळं विषय सेवनच आहे. परंतु अध्यात्म नको वाटतो. परंतु संतांना हे आवडत नव्हतं, कारण ते सामान्य नाहीत. म्हणून सामान्यांना सगळ्या गोष्टी आवडतात. म्हणून आम्ही सामान्य राहू नये. आम्ही असामान्य व्हायचं असेल तर सामान्यांपासून जरा दूर राहिलं पाहिजे. सर्व सामान्य आहे म्हणून सामान्य. सगळेजण एकच शिक्षण घेत असतील तर त्याच्यापेक्षा वेगळं जर कोणी शिक्षण घेत असेल तर त्याला विशेषता दिली जाते, विशेष योग्यता त्याला मिळते. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे, सकळांस जे मान्य तेची होत असे सामान्य, सामान्यास अनन्य होईजेत नाही. मग सर्वांना जे मान्य असतं त्याला सामान्य लोक मान्यता देणार. पण सामान्यपणे सर्वांना मान्य असलेल्या माईक संसाराचा अंगीकार शहाणा कधीच करत नाही. म्हणून पुढे दिलंय, उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा, अदृष्टीची गुप्त रेखा, चत्वार अनुभव सारिखा होत नाही. 14 पिढ्यांचे पवाडे, सांगती ते शहाणे की वेडे, ऐकत्याने घडे की न घडे ऐसे पहावे. मग उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा. मग नशिबाचे 4 वेगवेगळे प्रकार आहेत. कुठले? तर उत्तम आहे, मध्यम आहे, कनिष्ठ आहे आणि अदृष्ट म्हणजे सुप्त. अदृष्टीची गुप्त रेखा. मग समर्थ म्हणतात आहे की हातावरली रेखा जी पाहून भविष्य सांगणारा सर्वांचा अनुभव एक असत नाही. आणि म्हणून उत्तम मध्यम कनिष्ठ. म्हणून आपल्या नशिबामध्ये काय आहे? एक आहे का? सगळ्यांचं नशीब एकच आहे का? नाही. सगळ्यांच्या नशिबात सारखंच घडतं का? हो नाही. जे त्याच्या नशिबात घडतं ते माझ्या नशिबात मी कधी पाहिलेलं सुद्धा नसतं. मग माझ्या नशिबात जे घडलं ते त्याने कधी पाहिलेलं सुद्धा नसतं. मग असं आहे, प्रत्येकाचं नशीब वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, त्याच्यामध्ये काही साम्य नाही, सगळं वेगवेगळं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, दृष्टांत देतात आहे की काही ठिकाणी उत्तम आहे, काही ठिकाणी मध्यम आहे आणि काही ठिकाणी कसं आहे? कनिष्ठ आहे, काही ठिकाणी कनिष्ठ दिलेलं आहे. म्हणून पुढे म्हटलंय, अदृष्टीची गुप्त रेखा. भविष्याची रेखा सुद्धा कशी आहे? तशीच आहे. आपल्या भाग्यात काय आहे? आपल्या भाग्यात काय आहे? तर चत्वार अनुभव सारिखा होत नाही. आणि याचा अनुभव असा आहे की जर तुमच्या नशिबात असेल तरी सुद्धा ते तुमच्या प्रयत्नांनी, मेहनतीने, अभ्यासाने लाभले, त्यामध्ये आपण बदल करता येतो. अभ्यासात नसे, जरी नशिबात नसलं तरी ते मिळवता. कसं मिळवणार? अनुभव असा आहे की जर तुमच्या नशिबात असेल तरी सुद्धा ते तुमच्या प्रयत्नांनी, तुमच्या मेहनतीने, नसेल तर मिळणार आहे.
जरी आपल्याला नसेल तरी आपण आपल्या प्रयत्नाने, अथक प्रयत्नाने, मेहनतीने ते करू शकतो, बदल करता येतो. म्हणून पुढे म्हटलंय रेखा उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा तितकी, आपण म्हणतो रेखा तितकी पुसवून जाते. म्हणजे खडूने ओढलेली फळ्यावरची रेख ती पुसता येते की नाही हो? पुसता येते खडूने ओढलेली. मग खडूने ओढलेली फळ्यावरची रेघ आपल्याला पुसता येते. तसं ज्या रेघा आहेत त्या नशिबाच्या रेघा सुद्धा, हातावरच्या रेघा सुद्धा बदलून जातात. भविष्यकारांकडे जर गेलं तर ते सांगेल तुमच्या हाताला धनरेषा नाही, पण प्रयत्न जर केला तर धनरेषा निर्माण होते. म्हणून समर्थ म्हणतात, इथे म्हटलेलं आहे उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा, अदृष्टीची गुप्त रेखा, चत्वार अनुभव सारिखा होत नाही. आता सांगितले 14 पिढ्यांचे पवाडे. काय म्हटले? 14 पिढ्यांचे, मागील म्हणजे उगाच मागील 14 पिढ्यांचे पराक्रम. पवाडे म्हणजे पराक्रम. सांगते ते शहाणे की वेडे. मग जे आपल्या पिढ्यांचं जे वर्णन करतात, आपल्याला सांगतात, कारण त्यावेळी कसे आपले आजी आजोबा, त्यांची सगळे फ्रेंड, ते सगळे आपल्याला बघा पहिल्या जुन्याच्या गोष्टी सांगतात. म्हणजे त्यांच्या काळातल्या गोष्टी सांगतात. आमच्या काळात असं चालायचं, तसं चालायचं, हा असा राजा होता, तो असा होता. मग ते आपल्या काळातलं सगळं वर्णन करतात. पण त्यांचा काळ आपला काळ याच्यामध्ये भरपूर तफावत असते. मग आपल्याला वाटतं की नाही असं काय असू शकतं का? तर समर्थ म्हणतात 14 पिढ्यांचे पवाडे, मागील 14 पिढ्यांचं पराक्रम, सांगते ती शहाणे की वेडे. मग पराक्रम जे वर्णन करत असतात ते शहाणे आहेत की वेडे आहेत? ऐकत्याने घडे की न घडे ऐसे पहावे. म्हणजे ऐकणाऱ्याने सापर्यंत तसंच घडत आहे की नाही हे पाहावं. ऐकणाऱ्याला कळलं पाहिजे. सगळं कोणी काही येऊन सांगेल आपल्याला पटणार नाही. त्याची आपण पडताळणी घेतली पाहिजे. आपल्याला ते माहीत असलं पाहिजे. जसं खडूने ओढलेली फळ्यावरची रेघ आपल्याला पुसता येते, तशा त्या रेघा आहेत. त्या नशिबाच्या रेखा सुद्धा, हाताच्या रेखा सुद्धा बदलून जातात. म्हणून काय म्हटलंय पुढे? रेखा तितकी पुसवून जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाकणी करावी ते काय निमित्त. मग रेखा तितकी पुसून जाते, नशिबाची रेखा प्रभू कृपेने बदलून टाकता येते, आपल्या समर्थ कृपेने बदलून टाकता येते. आपल्या देवाच्या साक्षीने, आपल्या देवाच्या मदतीने, आपल्या अथक प्रयत्नांनी प्रत्यय येतो. आणि तरी माणसाने डोळे झाक म्हणून का करावी? म्हणून दिले 14 पिढ्यांचे पोवाडे. मग आपल्या पूर्वजांचा आपण बरेचदा गुण गातो बघा. आपल्याला माहीत असतात. जर एखादा भक्ती संप्रदायामधला असेल, भक्ती करत होता, ते आपण म्हणतो आमचे पंजोबा चालत वारी करायचे. किती 28 वर्ष चालत वारी केली आणि असं केलं तसं केलं. आपल्याला माहीत असतं आपल्या पूर्वजांचं. मग ते काय काय करायचे. मग आपण अशा गोष्टी आपण सांगतो, आपल्याला ते आठवतात. मग त्या पूर्वजांची आपण पुन्हा पुन्हा आठवण काढतो. मग म्हटलेलं आहे नाचू गाऊ नये का गावं, ऐकू नये का ऐकावं ते. पण गाऊन ऐकून आमच्यात जर काही बदल झाला नसेल तर ते गाऊन आणि ऐकून तरी काय फायदा आहे? म्हणून ऐकणाऱ्यामध्ये काही बदल होत असेल तर ते सांगणाऱ्यांनाही गावं. आमचे पूर्वज मोठे मल्ल होते, शक्तिमान होते. बाबा तुझं काय? जगण्यावरून म्हणजे जाग्यावरून त्याला उठता येत नाही, म्हणजे असं नको. तर ते आहेत ना, मग त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. त्यांच्यासारखं आपल्याला भरारी झेप घ्यायची आहे. आपले पूर्वज किती शक्तिमान होते, किती कष्टाळू होते, किती त्यांनी साम्राज्य स्थापन केलेलं. आपण बसून फक्त खातोय असं व्हायला नको. त्यांनी त्यांच्या याने साम्राज्य स्थापन केलेलं आहे. मग आपण आपल्या जीवावर पण करायचं आहे. ते आहे तेच नुसतं बसून खायचं नाही. म्हणून समर्थ म्हणतात इतरांचे गुण गाताना ते आपण अंगीकारले पाहिजे, तर त्याचा उपयोग होतो. म्हणून समर्थ म्हणतात जेव्हा तुम्ही इतरांचं गुण सांगता तेव्हा त्या गुणांचे तुम्ही पाईक व्हा. त्या गुणांचे तुम्ही पाईक झाले पाहिजे. जर आपण सुधारलो तर आपण दुसऱ्याला सुधारवू शकतो. मग तुम्ही त्यांचे गुण घ्या. नुसतं सांगण्याने फायदा नाही, नुसतं ऐकून सुद्धा फायदा नाही. तर समर्थ सांगतात काही गोष्टी आपल्या नशिबात असतात. म्हणजे रेखा तितकं पुसून जाते, आपण ते केला पाहिजेत. प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाकणी करावी ते काही निमित्त. काय म्हटलंय? डोळे झाकणी करावी ते काही निमित्त. रेखा तितकी पुसून जाते.
मग भविष्य सांगा. भविष्याचा एक भाग्याचा आणि भविष्याचा एक भाग आहे जगात. मग रेखा तितकी पुसून जाते. वाळूवर जशी उमटलेली रेख आहे ती वाऱ्याच्या सहाय्याने पुसून जाते बघा. वाळूवर आपण समुद्रावर गेलो की तिथे नावं लिहितो, मग श्रीराम लिहितो, मग अजून काहीतरी लिहितो, आपली नावं लिहितो. मग ते वाळू आली वरती, पाणी आलं की सगळी वाहून जाते, म्हणजे ते पुन्हा मिटतं. मग वाळूवर उमटलेली रेख वाऱ्याच्या सहाय्याने पुसली जाते. फळ्यावर खडूने उमटलेली रेख, म्हणजे फळ्यावर आपण खडूने लिहितो, ते डस्टरने पुसता येतं. मग पेन्सिलने कागदावर लिहिलेलं असेल तर तो रफ करता येतं इरेजरने. मग तुमच्या भाग्याच्या रेखेबद्दल समर्थ म्हणतात की माझ्या भाग्यात होतं म्हणून मला तसं मिळालं, असं जे म्हणणारे लोक आहेत ते डोळे झाक करतात. याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही दुर्लक्ष करू नका. माझ्या नशिबात आहे, माझ्या जीवनात असं घडणार होतं म्हणूनच माझं असं झालं, किंवा असंच होणार आहे, माझ्या कुंडलीतच माझं असं आहे, भविष्य सांगतंय, असं म्हणून ते लोक जगतात. ते स्वतः काय होतं, स्वतः पण धीट होत नाहीत, दुसऱ्याला पण धीटपणा दाखवत नाहीत आणि त्याच्यामध्ये ते रांगून राहतात. मग त्याच्यामुळे त्यांची प्रगती होत नाही. म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. रेखा तितकी पुसून जाते. याचा अर्थ भाग्य बदलवता येतं. प्रयत्नांती परमेश्वर आहे. प्रयत्न केले तर परमेश्वर मिळणार आहे, प्राप्त होऊ शकतो परमेश्वर. तर प्रयत्नाने आपलं भाग्य आपल्याला बदलता येणार नाही का? बदलवता येतो. आता हे सुसिद्ध झाले की आमच्या अंगामध्ये जे मुळात गुण आहेत ते जन्मतः जर नसतील तर अभ्यासाने ते गुण प्राप्त होतात आणि पुढच्या पिढीला ते रक्तामध्ये ते आपोआप जातात. म्हणजे समर्थ म्हणतात, जर एखादा मुलगा जन्मजात जर हुशार नसेल, त्याच्या घरातली कोणच शिकलेली नसतील, तरी सुद्धा तो सरावाने, म्हणजे तो अभ्यास चांगला करतो, नियमित अभ्यास करतो, त्याच्या घरातली त्याच्या मागून म्हणजे मागे त्याला मार्गदर्शन करतात, त्याला सांगतात आम्ही शिकलो नाही पण तू शिक. पण सगळ्या घरात सगळी अशिक्षित असणाऱ्या माणसांमध्ये जो नातू होतो तो शिक्षित होतो, चांगला क्लास 1 ऑफिसर होतो. मग हळूहळू ती काय होतं, त्याच्यामध्ये त्याने बदल केला. मग सरावाने त्याने बदल केला, त्याने त्याच्यावर सराव केला, अभ्यास केला आणि मग ते पुढच्या पिढीला आपोआप मिळतं. मग पहिल्यांदा वडिलांमध्ये ते नव्हतं. वडिलांनी जसं संगीताचा भरपूर अभ्यास केला आणि त्यानंतर त्याला मूल झालं, त्या मुलामध्ये आपोआपच वडिलांचे गुण येतात. मग प्रयत्न केल्यानंतर आमच्या स्वतःमध्ये बदल आम्हाला घडवता येतो. तो आर्थिकदृष्ट्या घडवता येतो, ज्ञानाच्या क्षेत्रात घडवता येतो, तो आरोग्याच्या क्षेत्रातही घडवता येतो, तो सामाजिक प्रतिष्ठेच्या बाबतीत बदल घडवता येऊ शकतो. म्हणजे जगामध्ये कुठलीही गोष्ट तुम्हाला प्रयत्नाने प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून म्हटलेलं आहे, प्रयत्ने वाळूचे कण. काय म्हटलंय? प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजे समर्थ पुढे म्हणतात की मूर्खांचं हृदय धरविता न धरे. पुढे समर्थाने दिलंय, मूर्खांचे हृदय धरविता न धरे. म्हणजे परंतु मूर्खांना कळत नाही, प्रयत्न जर केला तर वाटेल ती गोष्ट आपल्याला प्राप्त होऊ शकते. भगवंत अप्राप्तच होत नाही, भगवंत प्राप्तच आहे. पण आपली आस पाहिजे, आपली ओढ पाहिजे, आपलं त्याच्याकडे जायची आपली इच्छा पाहिजे, प्रबळ इच्छा पाहिजे, दृढ निश्चय पाहिजे आपला, आणि तरच आपल्या जीवनामध्ये सुख आपल्याला मिळू शकणार आहे. मग एवढा आपण प्रयत्न केला, प्रयत्नांची कास धरली तर आपल्याला सुख मिळू शकत नाही का? मिळू शकते. आणि म्हणून यज्ञ तो देव जाणावा, असं समर्थ सांगतात. समर्थांच्या चरित्रामध्ये आणि समर्थांच्या साहित्यामध्ये प्रयत्नाला परमेश्वर मानलेला आहे. जो जीवनात प्रयत्न करत नाही, जो जीवनात कष्ट करत नाही, त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य येतं, असं समर्थांचं म्हणणं आहे. समर्थांनी म्हटलेलं आहे, म्हणून अवघड दारिद्र्य प्राप्ती यदर्थी संशय नाही. तुम्ही अवगुणी आहात म्हणून तुमच्या नशिबी असं आलेलं आहे. तुम्ही गुणवंत व्हा आणि तुम्हाला हवं ते प्राप्त करा. मग गुणवंत होणं म्हणजे काय होणं? तर आमच्यामध्ये चातुर्याची जी लक्षणं आहे, समासाचं नावच आहे चातुर्य लक्षण. मग समर्थ म्हणतात, आमच्यामध्ये जी चातुर्याची लक्षणं आहेत, जी चातुर्याची लक्षणं समर्थाने सांगितलेली आहेत, मग समर्थ म्हणतात आहे की जी चातुर्याची लक्षणं आपल्यामध्ये आहेत, मग ती समर्थाने सांगितली. तुम्ही अवगुणी आहात म्हणून तुमच्या नशिबी असं आलेलं आहे. मग तुम्ही गुणवंत व्हा, तुम्हाला हवं ते प्राप्त करा. गुणवंत म्हणजे काय? तर आमच्यामध्ये चातुर्याची लक्षणं जी आहेत ती आमच्यामध्ये बिंबवणं, सद्गुणांचं आपण उपासक होणं,
आम्ही श्रीरामांची भक्ती करतो कारण श्रीरामांमध्ये जे चांगले गुण आहेत ते आमच्यामध्ये आले पाहिजेत, तर तो खरा उपासक आहे. श्रीराम आम्हाला प्राप्त होतील, आम्ही रामरूप होऊ, ही फार पुढची गोष्ट आहे. पण त्यांच्या अलीकडे श्रीरामांचे गुण आम्ही एक एक करून घेऊ लागलो तर इहलोक माणसाचा कसा होईल, धन्य होईल. आणि इहलोकाबरोबर देह ठेवताना परलोक सुद्धा धन्य होऊन जाईल. म्हणून अरत्री आणि परत्री सुख जर आम्हाला हवं असेल तर त्यासाठी आम्हाला सद्गुणी व्हावं लागेल. आणि म्हणून सद्गुणांचे उपासक व्हा असं समर्थ सांगतात आहे. म्हणून त्याचं वर्णन पुढे समर्थांनी केलेलं आहे. समर्थ म्हणतात, बहुतांचे बोली लागले ते प्राणी अनुमानी बुडाले, मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा. उदंडाचे उदंड ऐकावे, परी ते प्रत्यय पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. मग बहुतांचे बोली लागले, अनेकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्यामुळे ते प्राणी अनुमानी बुडाले. सगळ्यांवर हा एक सांगतोय तो एक सांगतो, 100 माणसं 100 सांगतात, प्रत्येकाचं वेगवेगळं मत. मग ते सगळं ऐकून काय झालं, परी ते प्रत्यय पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. सगळ्यांचं ऐकावं पण प्रत्यय पाहावा आणि मग खरं खोटं निवडावं आणि मग निर्णय घ्यावा. पण त्यांचं सर्वांचं ऐकून घ्यावं आणि आपल्याला त्याचा साक्षात अनुभव येईल. त्यावरून अंतर्यामी आणि खऱ्या खोट्याची आपण स्वतः निवड करावी. मग म्हणून म्हटलं आहे की माणसाला जी बुद्धी प्राप्त आहे ती जगातली कुठल्याही प्राण्याला प्राप्त नाही. तरी सुद्धा हा मनुष्य आपली प्रगती करत नाही. त्याला कसं काय म्हणावं, त्याला करंट म्हणावं. माझ्याजवळ भगवंताने सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे, पण त्याच्यासाठी ते प्राप्त झाल्यानंतर त्याला पुढे नेण्यासाठी माझ्याजवळ बुद्धी प्रस्तावतच नाही. हा सांगतो तसा वागतो, तो सांगतो तसा वागतो. तुझी स्वतःची बुद्धी काय आहे? समर्थ म्हणतात, तुझी स्वतःची बुद्धी जी आहे त्याच्याप्रमाणे वाग. बहुतांचे ऐकावे, उदंडाचे उदंड ऐकावे, परिते प्रत्यय पहावे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. निवांत बसा, सगळ्या गोष्टीवर विचार करा. कोणती गोष्ट योग्य आहे, मी हे पाऊल उचलते ते कितपत योग्य आहे, मी हा निर्णय घेते हा कितपत योग्य आहे. मग सगळ्यांनी तुम्हाला दिलेले सल्ले जे आहे त्याच्यावर विचार करा. जो योग्य असेल, चांगला असेल त्यालाच तुम्ही गृहीत धरा. म्हणजे त्या निर्णयासोबतच चाला जो उत्तम आहे, जो माझं पुढे भलं करणार आहे. म्हणून म्हटलंय खरे खोटे निवडावे अंतर्यामी. अंतरामध्ये आपल्या ते सगळं खऱ्या खोट्याची निवड झाली पाहिजे. कोणासी नव्हे म्हणू नये, समजावे अपाये उपाये, प्रत्यय घ्यावा बहुत काय बोलूनिया. म्हणजे कोणासी नव्हे म्हणू नये, कोणाचे मत खोडून काढू नये. समजावे अपाय उपाय, पण आपण मनाशी विचार करून उपाय आणि अपाय समजून घ्यावं. आणि प्रत्यय घ्यावा बहुत काय बोलून या. आणि प्रत्यय घ्यावा यापेक्षा अधिक काय सांगावं. म्हणून अनेक लोक अनेक गोष्टी आपल्याला सांगत असतात. एखादा कोणी आजारी असेल तर त्या आजारातून बरं होण्यासाठी अनेक जण सांगतात. बघा, इकडे हा डॉक्टर आहे, तिकडे तो डॉक्टर आहे, याच्यावर हे आयुर्वेदिक औषध आहे, त्याच्यावर आहे. असं तुम्ही हे घेऊन पहा, ते घेऊन पहा, सगळ्यांचं ऐकावं पण करावं आपल्या मनाचं. ऐकावं, आपण त्याच्यावर विचार करावा, नंतर निर्णय घ्यावा. म्हणून म्हटलंय उदंड, पुढे दिलंय उदंड ऐकावे, तरी ते प्रत्यय पहावे. म्हणजे त्याला अनुभव होत असेल तर तुम्ही जाणत्याची संगत धरा. आणि म्हणून जाणत्यास विचारावे. काय म्हटलंय? जाणत्यास विचारावे, जाणत्यास पुसावे, जाणत्यास विचारावे, जाणत्यास पुसावे, मग जाणत्यास पुजावे. आणि त्यातून खरं कोणतं आहे, खरं काय आहे, खोटं काय आहे याची सत्यता पडताळून पाहावी. मग कोणास नव्हे म्हणू नये. एखादी लोक असतात, आग्रही असतात, आपला एखादा मुद्दा रेटून सांगतात, माझं असं मत आहे, मला असं वाटतं आहे. असं जर माणूस तुमच्यासमोर आला तर साधकाने काय केलं पाहिजे? कोणाशी नव्हे म्हणू नये. नाही म्हणायचे नाही. ओके, ठीक आहे, बरं झालं, तुमचं बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबरच आहे, पण काय करणार असं म्हणून आपलं मत सांगावं. समजावे अपाय उपाय, त्या अपायाला उपायामध्ये त्याचं परिवर्तन करावं. आणि म्हणून चांगल्याची संगती धरावी. तर ही बुद्धी
काय होईल, प्राप्त होईल आणि वाईटीच्या संगतीने ही बुद्धी प्राप्त होणार नाही. चांगल्याच्या संगतीने हे प्राप्त होणार आहे, वाईटाच्या नाही. म्हणून उलट कोणी सांगितलं तर तसं माणसं वागू लागेल आणि शेवटी स्वतःचं नुकसान करेल. म्हणून प्रत्यय घ्यावा, बहुत काय बोलून या. म्हणून अनुभव प्रत्यक्ष घ्यावा आणि जाणत्याला विचारावं. आणि म्हणून पुढे म्हटलंय, माणूस हे कांड आणि कच्चे मान्य करावे तयाचे, येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे. म्हणजे माणूस कसा आहे, हेकांड आणि कच्चे म्हणजे हट्टी आणि अर्धवट ज्ञान असलेला असा माणूस आहे. मान्य करावे तयाचे, तरी त्याचे म्हणणं मान्य करावं आणि येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे. अशा प्रकारे आपण अनेक लोकांना अंतर्यामी खुश करावं, खुश राखावं. आणि म्हणून पुढे म्हटलंय, अंतर्यामी काय करावं, त्यांना खुश ठेवावं. काही लोक खूपच हट्टी असतात, हेकांड हट्टी असतात. असं म्हणजे असंच करा, तसं म्हणजे तसंच करा, ऐकतच नाहीत कुणाला. आणि दुसरे कच्चे असतात, म्हणजे कच्चे म्हणजे हट्टी. मग याच्यातून सुटका म्हणजे कच्चे अर्धवट ज्ञानी, याच्यातून सुटका लवकर होत नाही. म्हणून अशा हट्टी माणसांना फार त्यांच्या तोंडी लागू नये. चटकन त्यांना हट्ट पूर्ण करून त्यांना बाजूला करावं आणि त्याला मान्य करणं, याचा अर्थ पूर्ण करणं. ठीक आहे. म्हणून मान्य करावे तयाचे, येणे प्रकारे बहुतांचे अंतर राखावे. काय म्हटलंय, मान्य करावे तयाचे. कारण आपल्याला शेवटी काय करायचं आहे, तुम्हाला सन्मार्गाला जायचं आहे आणि तुमच्याबरोबर इतरांना सन्मार्गाला आपल्याला लावायचं आहे. इतरांचे जर कोणी अंतर राखले, मन राखले, दुसऱ्याचं मन जर आपण राखलं तर लोक तुम्हाला मानू लागतात. आणि हळूहळू काय होतं, आपल्याही ते अंगवळणी पडतं. मग जसं आपण वागू, म्हणून आपण चांगलंच वागलं पाहिजे. जसं आपण वागणार तसं आपल्याला मिळत जाणार. मग आपल्यामध्ये तसं हळूहळू परिवर्तन होणार, आपल्यामध्ये हळूहळू तसा बदल होणारच आहे. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने, काय सांगितलेलं आहे, तर समर्थ म्हणतात आहे की हळूहळू तुमच्यामध्ये बदल होईल. एकदम बदल होत नाही, हळूहळू होतो. मग तो बदल आपण हळूहळू केला पाहिजे. कारण आपल्याला शेवटी काय करायचं आहे, सन्मार्गाला जायचं आहे. तुम्ही लोकांना जर हिडीस करू लागले, त्यांचं मन दुखू लागले, तर तुमचं जे ध्येय आहे ते साध्य होणार नाही. तुम्हाला पण लोक समोरची तसंच करणार. मग आपल्याला आपण जसं दुसऱ्यासोबत वागणार तसे दुसरं आपल्यासोबत वागणार. मग तर जसं लहान मुलाला ज्याप्रमाणे समजून सांगितलं जातं, हळूहळू शिकवावं आपल्या मनाशी. लहान मुलाला जसं सांगितलं जातं तसं आपल्याला करायचं आहे. तशा प्रकारे इतरांचं मन सुद्धा अत्यंत हळूवार त्याला हाताळता आलं पाहिजे. जशी ती काचेची भांडी असतात बघा, ती काचेची भांडी फेकाफेकी करून जमतात का, नाही. भांडी घासताना स्टीलची भांडी बघा कसा आवाज येतो, घाट 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 घाट. जर भांडी घासत असू तर 2 घरांना तर नक्कीच कळतं की यांची ही भांडी घासत आहे. मग तसं काचेची भांडी घासताना कळतं का, नाही. आपल्या बाजूचा असला तरी त्याला आवाज येत नाही काचेच्या भांड्याचा. मग ते काचेचं भांडं कसं आपण अगदी अलगद उचलून ते स्वच्छ घासून हळूहळू ठेवतो का, कारण ते फुटल्यावर जाणार, माहिती आहे, ते लगेच फुटतं. मग तसं काचेची भांडी फेकाफेक करून जमत नाही. त्याला हळूच उचलावं लागतं, हळूच पुसावं लागतं आणि हळूच ठेवावं लागतं. आणि मग त्याच्यामध्ये आपण सगळं जे काही ठेवायचं आहे ते काही भरायचं आहे ते भरतो. तसंच काही लोकांचं अंतःकरण जे असतात ते इतके कच्चे असतात आणि इतके भावनाप्रधान असतात की समर्थ म्हणतात आहे की एवढे भावनाप्रधान असतात की त्याला जरा जरी इकडे तिकडे शब्द वापरला तर ते दुखावतात. म्हणून ते दुखावणार नाही याची काळजी घ्या. आणि जर दुखावले असतील तर त्याची समजूत काढा, त्यांचं दुःख दूर करा आणि शेवटी त्याला सन्मार्गाला लावा, असं समर्थ म्हणतात. हेच चातुर्याचं लक्षण आहे. आणि या जगात सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, खरंच सोप्या आहेत, पण सगळ्यात कठीण गोष्ट जर कोणती असेल तर ते मन राखणं आहे. म्हणून जो बहुतांचे मन राखू शकतो त्याला भाग्य प्राप्त होतं. म्हणून म्हटलंय, राखावे बहुतांचे अंतरे, भाग्य हिते तदनंतरे. मग अनेकांची मन राखणं याच्यासारखं चातुर्याचं लक्षण नाही. आणि म्हणून एका वेळी अनेक लोक असतात, पण अनेक लोकांनाही एकत्र येऊन प्रत्येकाला जे हवं आहे त्याचा विचार करून आपण ते दिलं पाहिजे. म्हणून पुढे म्हटलंय, अंतरी पिळ पेच वळसा, तोची वाढवी बहु असा, तरी मग शहाणा कैसा निवडून येणे.
मग अंतरात जर अभिमान, अंतरी पीळ पेच वळसा, अंतरात जर अभिमान डावपेच असतील तर तेच नाना तऱ्हेने वाढत जाते. आणि अशा प्रकारे तोची वाढवी बहु असा, तरी मग शहाणा कैसा निववू नेणे. मग अशा प्रकारे जो माणूस वागतो तो दुसऱ्याचे अंतःकरण निवू शकत नाही. मग त्याला शहाणा कसं म्हणावं, शहाणा त्याला कसं म्हणावं. म्हणून अनेकांच्या अंतःकरणामध्ये काही पीळ आहे. म्हणून म्हटलंय, समर्थांनी सांगितलेलं आहे की राखावी बहुतांचे अंतरे, भाग्य हिते तदनंतरे. मग अनेकांची मन राखणं. अंतरी पीळ म्हणजे अनेकांच्या अंतरामध्ये काहीतरी पीळ असतो, पेच असतो, वळसा असतो, अडी असते. आणि अडी निघत नाही, ती अडी काढणं सोपं नसतं. म्हणून तुमच्या अंतःकरणामध्ये पहिलं कोणाबद्दल अडी ठेवू नका. काय आहे, पूर्वग्रह जर दूषित असेल तर समोरचा बरोबर वागतो आहे, कितीही बरोबर वागला, कितीही चांगला वागला, कितीही त्याच्यामध्ये मतपरिवर्तन झालं, कितीही तो सुधारला असेल तरी सुद्धा त्याच्यावर आपला विश्वास नसतो. कारण पूर्वग्रह कसा आहे, दूषित आहे. त्याच्याबद्दल एक वेगळंच मत आपलं ठाम आहे. मग आपल्या याच्यामध्ये तो बदल होऊ शकत नाही. आणि म्हणून म्हटलंय, तुमच्या मनामध्ये जर समोरच्याबद्दल जर तिरस्कार असेल किंवा त्याच्या मनात तुमच्याबद्दल तिरस्कार असेल, चांगले वागले तरी त्याला उलट वाटू शकतं. म्हणून पहिले अंतःकरण स्वच्छ करणं आणि मग कृती करणं सोपे असते. म्हणून पहिलं स्वतःचं मन स्वच्छ करा. ते स्वच्छ झालं की तुम्ही त्याच्यासमोर रागावले तरी तो तुमचं ऐकेल. आणि मन स्वच्छ जर नसेल तर तुम्ही प्रेमाने बोललं तरी त्याचा गैरसमज होऊ शकतो. म्हणून समर्थ म्हणतात असं करू नका. म्हणून पुढे दिलंय, वेडे करावे शहाणे तरीच जिने शाग्यवाने, उगेच वादांग वाढविणे हे मूर्खपण. मग जे वेडे असतील त्यांना शिकवून शहाण करावं. असं केल्याने जीवनाचं सार्थक होतं. उगेच वादंग वाढवणे हा काय आहे, मूर्खपणा आहे. वादंग मिटला पाहिजे. तुटे वाद संवाद तो हितकारी, असा संवाद करा की त्यातून आपला वाद मिटला पाहिजे. वाद मिटत नसेल तर संवाद न करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. वादंगातून विकोप निर्माण होतो, भांडणं निर्माण होतात, अनेक गोष्टी वादाने माणसाची मनं भंगतात आणि त्यामुळे जीवन दुःखी होत जातं. आणि सुखी व्हायचं असेल तर पहिलं माझं अंतःकरण स्वच्छ करा. आणि जगामध्ये जे सगळं दिसणारं आहे ते सगळं मायेचं आहे. आणि त्यामध्ये असलेला जो अंतरात्मा जो आहे तो भगवंत आहे. आणि या भावातून जेव्हा तुम्ही इतरांना पाहू लागता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष राहणार नाही, तिरस्कार राहणार नाही, कुणाबद्दल राग राहणार नाही, कोणाला हेवा तुम्ही कोणाचा हेवा करणार नाही. तुमचं अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे तुम्ही इतरांशी जो व्यवहार कराल त्यात तुम्हाला अधिक आनंद वाटू लागेल. आणि जे वेडे आहेत त्या लोकांना सुद्धा शहाणं करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण होईल. आणि म्हणून म्हटलंय, वेडे करावे शहाणे तरीच जिने शाग्यवाने. शाग्यवाने म्हणजे धन्य होणं. माणूस तेव्हा धन्य होईल जेव्हा तुम्ही स्वतः आणि इतर लोकांना चांगल्या मार्गाला न्याल तेव्हा. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की, म्हणून समर्थांनी सांगितलंय, तुमचं मन तयार करा. ते मन तयार झालं की ते मन कसं वागेल तर आम्ही मनाला सांगू तसं वागतं. मग रिमोट कंट्रोल हा शब्द आपल्याला अगदी परिचयाचा आहे बघा. TV बघा, त्या रिमोटच्या कंट्रोलवर असते. तसं आपलं मन राहिलं पाहिजे, इकडं तिकडं कुठेही भटकता कामा नये. म्हणून वेडे करावे शहाणे. जे वेडे असतील त्यांना कळत नाही त्यांना तुम्ही शहाणपण द्या. कारण या जगामध्ये अनेक लोक अज्ञानी आहेत. त्या अज्ञानी लोकांना मार्ग नाही आहे. अज्ञानी लोकांनी आपण कशासाठी जन्माला आलो आहे हे माहीत नाही. अनेकांना आपण जीवन सुखी कसं करावं हे कळत नाही. व तुमच्या सानिध्यात जे येतील त्यांना तुमच्या सानिध्यात राहून चांगल्या 4 गोष्टी सांगा. म्हणून समर्थ म्हणतात, जे जे आपण असे ठावे, काय म्हणतात, जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन. सगळ्यांना तुम्ही शहाणं करा. म्हणून समर्थ म्हणतात, वेडे करावे शहाणे तरीच जिने शाग्यवाने. म्हणजे माझ्या ज्ञानाचा उपयोग काय आहे, मला सगळं कळतं आणि माझ्या ज्ञानाचा उपयोग काय मला कळत नाही, काही कळत नाही. माझ्या ज्ञानाचा खरा उपयोग तो आहे की माझ्याच बरोबर मी इतरांच्या उद्धाराचा विचार करील, इतरांना वर उचलण्याचा प्रयत्न करील, अज्ञानाला ज्ञान प्राप्त करील, दुःखी माणसाला सुख प्राप्त करून देईल, दरिद्री माणसाला धन प्राप्त करून देईल, अगुणी माणसाला गुण प्राप्त करून देईल, अनाथ माणसाचा मागे नाथ म्हणून तुम्ही त्याच्या मागे उभे राहाल, सगळ्यांना सहाय्य कराल किंवा तुम्ही सगळ्यांचे व्हा.
आणि सगळे तुमचे होतील. मग त्याच्यासाठी सूत्र कोणतं आहे? तर सूत्र एकच आहे, मन जिंकणं. ते काय करावं लागेल ते सांगू नका. त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा विचार करून त्याला जिंकावं लागेल. सगळ्यांना जिंकता आलं पाहिजे. सगळ्यांना जिंकण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. सगळ्यांना जिंकता आलं पाहिजे. मग जर आपण सगळ्यांना आपलंच करण्यासाठी झिजावं लागतं. म्हणून म्हटलं, वेडे करावे शहाणे तरीच जिने, वेर शाक घेवाने उगेच वादांग वाढवणे हे मूर्खपण. काय वाद घालायचा हो? वाद घालणं या शब्दाचा अर्थ तुमचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे, समोरच्याचं म्हणणं चूक आहे हे सिद्ध करून घेणं आहे. आपलं बरोबर म्हणजे सगळं बरोबर नाही. जे बरोबर आहे ते माझं ते बरोबर आहे असं नाही. बरोबर आहे ते माझं आहे. म्हणून आयुष्य वाया घालवूच नका. सोडून द्या सगळं काही. जे झालं आपल्याला कोण बोललं सगळं सोडून द्या आणि नवीन मार्गाला आपण लागा. ते त्याच्या मनाला योग्य वाटेल तेवढं तुम्ही त्याला द्या. म्हणून समर्थ म्हणतात, उगेची वादंग वाढवणे हे मूर्खपण. मिळवून जाऊन मिळवावे, पडी घेऊन उलथावे, काहीच कळो नेतावे विवेक बळे. म्हणजे लोकांशी मिळते घेऊन लोकसंग्रह करावा आणि वेळ प्रसंगी पड खाऊन दुसऱ्याचा डाव त्याच्यावरच उलटवावा, पण विवेकाच्या जोरावर आपल्या अंतरंगाचा पत्ता दुसऱ्यास लागू देऊ नये. म्हणजे कितीही माणसामध्ये किती फसवेगिरी असते बघा. आपण इतरांसारखे मिळता आलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला इतरांना आपल्याकडे आणायची इच्छा असते तेव्हा आपल्याला त्यात मिसळावं लागतं. तेव्हाच तिकडची गोष्ट इकडे येते. जसा सुगंधाला वाऱ्याचा स्पर्श होताच तो सगळीकडे दरवळतो, म्हणून आपण वाऱ्याप्रमाणे त्या लोकांमध्ये मिसळावं आणि त्यांचं मन जिंकून घ्यावं. आणि त्यांची मनं मुळात सुगंधी आहेतच, चांगलीच आहेत, पण आपल्याकडे घेतल्यानंतर त्या सुगंधाचा चांगल्यासाठी वापर करता येईल. म्हणून समर्थ म्हणतात, आपण मिळवावं आणि प्रसंग पाहून त्या सुगंधाचा वापर आपण योग्य ठिकाणी करावा. समोरच्या माणसाला आपलंसं करावं आणि आपल्या पद्धतीने त्याच्याकडून चांगलं काम करून घ्यावं. म्हणून पुढे म्हटलंय, दुसऱ्याचे चालणी चालावे, दुसऱ्याचे बोलणी बोलावे, दुसऱ्याचे मनोगत जावे मिळवून या. मग दुसऱ्याच्या मनोगतामध्ये आपलं मनोगत मिळवता आलं पाहिजे. 5 लोक असतात, आपापसात चर्चा करतात, सगळी एकत्र असतात. हळूहळू सगळ्यांच्या मताप्रमाणे हो म्हणावं आणि सगळी लोक तुमचं म्हणून ऐकू लागतील. त्यावेळेस तुमचा सत्य विचार तेथे मांडावा. जो दुसऱ्याच्या हितावरी, काय सांगितलंय, जो दुसऱ्याच्या हितावरी तो विपट काहीच न करी, मानत विवरी अंतर तयाचे. समर्थाने अजून एक विचार सांगितला आहे, दुसऱ्याच्या हितासाठी तुम्ही झिजत असाल, दुसऱ्याचं हित साधणार असाल तर तुमच्या अंतःकरणामध्ये आणि तुमच्या हातून कोणाचं कल्याण घडणारच. म्हणजे दुसऱ्याच्या हितासाठी अकल्याण घडणारच नाही. जर आपण दुसऱ्याचा विचार करत असू तर आपल्या हातून अकल्याण कसं घडेल? नाही घडू शकत. मग जसं समर्थ म्हणतात, शिक्षक मुलांना शिकवतात, मग त्यांच्या मनामध्ये सारखा तोच विचार असतो, माझ्या मुलांना मी कसं हुशार करू, माझ्या मुलांना मी सगळ्या गोष्टी कशा देऊ. शिक्षणाबरोबर त्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्यांना ज्ञान झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी त्यांना समजल्या पाहिजेत. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने, आधी अंतर हाती घ्यावे, मग हळूहळू उकलावे नाना उपाये न्याये परलोकासी. मग नेहमी दुसऱ्याच्या हिताचा विचार करतो तो कधीच वितुष्ट येऊ देत नाही. त्याचं म्हणणं मानकपणे हळूहळू त्यांचे अंतरंग जाणून घेतो. आणि पुढे म्हणून आधी अंतरंग जाणून घ्यावे आणि मग हळूहळू त्यास बोलता करावे आणि मग नाना उपायाने त्याला परमार्थाकडे लावावे. म्हणून पुढे म्हटलंय, हेकांड असं हेकांड मिळाला, तेथे गलबलाची जाला, कळहो उठता चातुर्याला ठाव कैचा, उगीच करीती बडबड, परी करून दाखविणे हे अवघड, परस्थळ साधने जड कठीण आहे. मग हेकांड असं हेकांड मिळाला, हेकड माणसाला दुसरा हेकड माणूस भेटला तर तेथे भांडण तंटाच उपस्थित होतो. मग एकदा कलह उत्पन्न झाला की तिथे चातुर्याला वावच नाही. आणि म्हणून उगीच करीती बडबड, लोक उगीच बडबड करतात. परी करून दाखवणे हे अवघड, पण दुसऱ्याचं मन राखणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. खरंच अवघड आहे हो, दुसऱ्याचं मन राखणं खरंच अवघड आहे. कधी कधी आपल्याला खूप पारा चढतो, आपला राग येतो, ते आपल्याला नाही जमत, पण सदा त्यांच्यासोबत त्यांच्यासारखं वागणं खूप अवघड आहे. म्हणून परस्थळ साधने जड कठीण आहे. म्हणून काय सांगितले, दुसऱ्याचं मन राखणं ही गोष्ट सगळ्यात अत्यंत अवघड आहे.
बोलायला सोपी पण करायला खूप कठीण आहे. धके चपटे सोसावे, नीच शब्द सहावात जावे, प्रस्तावून पारावे आपले हाती. मग त्यासाठी प्रथम धक्के धपाटे सोसावे लागतात, नीच शब्द सहन करावे लागतात, तेव्हा मग लोकांना पश्चाताप होतो आणि नंतर ते आपलेसे वाटतात. आणि म्हणून पुढे म्हटलंय, प्रसंग जाणून बोलावे, जानपण काहीच न घ्यावे, लीनता धरून जावे जेथे तेथे. कुग्रामे अथवा नगरे, पहावी घरांची घरे, भिक्षामिसे लहान थोरे, परीक्षून सोडावी. मग प्रसंग पाहून बोलावं, आपली हुशारी प्रकट करू नये आणि जेथे तेथे लीनता धरून वागावं. मग कुग्रामात अथवा नगरात घरोघरी हिंडावं आणि भिक्षेच्या निमित्ताने लहान थोर सर्व माणसांची नीट पारख करावी. म्हणून पुढे म्हटलंय, बहुत काहीतरी सापडे, विचक्षणे लोकी मित्री घडे, उगेच पैसता काहीच न घडे, फिरणे विवरणे. सावधपणा सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे, जाऊ ये तिकडे जावे विवेक सहित. पुष्कळांच्या ठिकाणी काही ना काही घेण्यासारखा गुण असतो. विचारवंत लोकांशी मैत्री होते, उगीच हात जोडून स्वस्थ बसले तर फिरणं वावरणं यापैकी काहीच घडत नाही. म्हणून सावधपणा सगळे जाणावं, तेथे जावयाचे आहे असेल तिथं वर्तमान आधीच जाणून घ्यावा आणि मग जाण्याला योग्य आहे तिकडेच विचारपूर्वक जावं. नाना जिनस पाठांतरे, तिकडांची निवती अंतरांची सकळांची अंतरे, लेहोन देता परोपकारे सीमा सांडावी. जैसे जयास पाहिजे तैसे तयास दिजे, तरी मग श्रेष्ठची होईजे सकळा मान्य. नाना प्रकारे उत्तम पाठांतराने लोकांची अंतःकरणं निववावीत. परोपकाराने लोकांना ग्रंथ आदी लिहून त्याच्यावर अमर्याद उपकार त्यांच्यावर करावे. मग जैसे जयास पाहिजे, ज्याला जसं पाहिजे, तैसे तयास जिजे, त्याप्रमाणे त्याला द्यावं, तरी मग श्रेष्ठची होईजे, म्हणजे सर्व लोकांची मान्यता मिळून काय होतं, सकळा मान्य, माणूस श्रेष्ठ होतो. भूमंडळी सकळांसमान्य, जो या जगात सर्वसामान्य होतो, तो म्हणे नये सामान्य, त्याला सामान्य समजू नये. कित्येक लोक अनन्य त्या पुरुषासी, मग त्या पुरुषासी कित्येक लोक एकनिष्ठ होतात. ऐसी चातुर्याची लक्षणे, चातुर्य दिग्विजय करणे, मग तयास काय उणे जेथे तेथे. म्हणजे अशी ही चातुर्याची लक्षणं आहेत. आणि चातुर्याने जो लोकांची मन जिंकतो त्याला मग तो कुठेही गेला तरी काहीही उणे पडत नाही. म्हणून म्हटलं, ऐसी चातुर्याची लक्षणे, चातुर्ये दिग्विजय करणे, मग तयास काय उणे जेथ तेथे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे चातुर्य विवरण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.